नमस्कार. झेपमध्ये मी श्रीनिधी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. गेल्या आठवड्यात आपण पाहिलं प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर या उत्तुंग आणि यशस्वी व्यक्तिमत्वाच्या यशोगाथेचा पूर्वार्ध. आज पाहूयात त्याचा उत्तरार्ध. जेधे कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी, पुढे मग टॅक्स कन्सल्टन्सी करणे आणि हे काम करता करता बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवून यश मिळवणे, ही किमया जाधवर सरांनी तर केलीच होती. पण जाधवर सरांचं खूप मोठं कार्य आहे ते शिक्षण क्षेत्रात. कैक शिक्षण संस्था उभारण्यात त्यांचं भरीव योगदान आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 20 जून 1986 पासून मी आप्पासाहेब जेधे कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो. आमच्या संस्थेने आर्ट्स कॉलेज आणि M.Com याच्यासाठी शासनाकडे अर्ज केलेला होता. त्याला परवानगी नाकारण्यात आली आणि मला प्रभारी प्राचार्यांनी बोलावून घेतलं आणि मला म्हणाले की तुमच्या फार ओळखी आहेत असं म्हणता, तर हे आपले आर्ट्स आणि M.Com रिजेक्ट झालेलं आहे, आणता का परवानगी याची. मी ते हातामध्ये पत्र घेतलं आणि मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, प्रयत्न करतो. आणि मी प्रयत्न करायला सुरुवात केली. माझ्या चुलत भावाचा खवा हा पाली गणपतीच्या त्या गावामधील नगराध्यक्षाच्या हॉटेलला होता याची मला माहिती मिळाली. आणि त्यावेळेसचे शिक्षण मंत्री जे होते ते त्याच मतदारसंघामधून निवडून गेलेले होते. त्यामुळं मी माझ्या चुलत भावाला घेतलं, त्यांच्या हॉटेलला गेलो, त्या नगराध्यक्षांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की असं असं काम आहे आणि आपल्याला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला मिळालं तर अत्यंत चांगलं होईल. मग त्यांनी शिक्षण मंत्र्याची भेट घालून दिली आणि त्यांना सांगितलं की हे माझ्या जवळचे आहेत आणि यांचं कोणत्याही परिस्थितीमध्ये काम होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते काम झालं. 6 महिने याच्यामध्ये माझ्या धावपळीमध्ये गेलेले होते. पुढचे 2-3 महिने मंत्रालयामधील परवानगी आणण्यामध्ये गेलेले होते. आणि मग ही दोन्ही कोर्सेस चालू झाले. या कॉलेजचं कोर्सेसचं उद्घाटन होतं आणि या उद्घाटनामध्ये कुणीही माझ्या नावाचा नामोल्लेख केला नाही की यांनी हे महाविद्यालय आणलेलं आहे, याच्याबद्दल हे कोर्सेस वाढवलेले आहेत. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं की कमीत कमी एखाद्या प्राध्यापकानं मदत केली एवढं तरी म्हणावं. पण असं न करता दुसरे डांगोरा पेटत होते आणि उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्याबरोबर मी ताबडतोब वडगावमध्ये आलो. बाबाजी पाटील सरपंच होते आणि दांगट पाटलांचे माझे चांगले रिलेशन होते. मी त्यांच्याकडे आलो आणि त्यांना म्हणालो की आपल्याला शाळा सुरू करायची आहे. ते म्हणले अरे आम्हाला काहीच माहिती नाही, आम्ही ह्याच्यातलं शून्य माहिती आहे. मी त्यांना सांगितलं की मी सगळं करतो, फक्त तुम्ही हो म्हणा, तुम्ही अध्यक्ष व्हा, आपण हे सगळं करू. आणि ते तयार झाले. त्यानंतर काकासाहेब चव्हाण आणि आम्ही एकत्र काम करत होतो. हे करत असताना त्यांच्याही गावामध्ये धायरीमध्ये शाळा सुरू करावी असं त्यांना म्हटलं, पण तेही तयार नव्हते, तेही नको म्हणत होते. पण एक कन्याशाळा आम्ही अगोदर तिथं सुरू केली. त्यांच्या घरामध्येच, जुन्या घरामध्ये त्यांनी तिथं जागा दिली. आणि नंतर ही मोठी शिक्षण संस्था धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान ही सगळ्यांशी चर्चा करून ही सुरू केली. त्यानंतर आमदार रमेश वांजळे
गोल्डन मॅन यांनाही बरोबर घेऊन जय गणेश शिक्षण संस्थेची स्थापना केली. शाळा, BEd कॉलेज हेही त्याच्यातून चालू केलं. आणि हे करत असताना मला काकासाहेब चव्हाणाचे बंधू नंदुशेठ चव्हाण यांचा माझ्यावर अत्यंत प्रेम. यांनी सांगितलं की सर, तुम्ही या संस्था स्थापन केल्या, पण हे इथले लोकल लोक आहेत, यांच्याच नावावर ह्या संस्था जातील, तुमचं काय? तुम्हीच सगळं करताय, तुम्हीच सगळं केलं, हे मला माहिती समोर दिसतंय, तर तुमची स्वतःची शिक्षण संस्था काढा. आणि ही प्रेरणा त्यांनी मला दिली. आणि मग मी ठरवलं की आपण आपली एक स्वतंत्र संस्था काढायची. सरांचा स्वभाव म्हणजे ते कॉलेजला होते तेव्हापासूनच त्यांच्या सामाजिक क्षेत्रात त्यांचं जास्त लक्ष होतं. आणि त्यांना जाणवलं इथं पुण्यात आल्यानंतर की आपण शिक्षण संस्था सुरुवात करावी. तेव्हा अगदी ते 0 होते, काही नव्हतं, तरी त्यांनी धडपड करून ही शिक्षण संस्था उभा केलेली आहे. स्वतःच्या हिमतीने, स्वतः म्हणजे कोणाचाही पाठिंबा नसताना स्वतः त्यांनी कष्ट करून हे सर्व उभा केलेलं आहे. सर तेव्हा प्राध्यापक असूनही दुसरेही ते कार्य करायचे. वेळ त्यांना अजिबात मिळत नव्हता. घरात तर ते 1 मिनिटही आम्हाला म्हणजे मिळाले नाहीत. ते जेवढा पगार असायचा त्याच्यापेक्षा जास्त खर्च असायचा. त्याच्यामुळे मी पण घरात फॉल पिको कर, पापड कुरड्या कर असे कामं केलेले आहेत. म्हणजे ते आता आठवण पण नाही होत, एवढ्या म्हणजे वाईट कंडिशनमधून इथपर्यंत आलेले आहेत. आणि सरांनी तर 18 तास काम केलेलं आहे. त्याच्यामुळं सर म्हणजे एक परीस आहे की तो जिथं हात घालेल तिथं सोनं करतो. तर परीस कसा दगडाला लागलं की त्याचं सोनं होतं, लोखंडाला लागलं की सोनं होतं, तसं सरांचं आहे. जिथं त्यांनी हात लावला तिथं त्यांनी सोनं केलं आणि इथपर्यंत आज आलेलं आहे. 1995 साली जाधवर सरांनी कैलासवासी उद्धवराव तुळशीराम जाधवर ही शिक्षण संस्था रजिस्टर केली होती. मात्र ती प्रत्यक्षात चालू होण्याचा योग तो 2014 साली आला. आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचं नाव सगळीकडे पसरलेलं आहे. पण त्यामागे जाधवर सरांनी उपसलेले कष्ट याला तोड नाही. मी वेगवेगळ्या लोकांबरोबर संस्था स्थापन केलेल्या होत्या इथल्या लोकल. पण पुढं वेगवेगळ्या पक्षात ते गेल्यामुळं मला शाळेमध्ये वेगवेगळ्या लोकांना आणणं अडचणीचं होऊ लागलं. आणि मग मी निर्णय घेतला की आपण आता 2014 सालापासून स्वतंत्र संस्था आपली आहेच आहे ती चालू करू. आणि मग ती चालू करण्याचा मी निर्णय घेतला. आणि त्या काळामध्ये शिक्षण मंत्र्यांनी मला चांगली मदत केली. आणि पहिल्याच वर्षी आम्ही पहिलीपासून म्हणजे बालवाडीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतचे शाळा, कॉलेज, प्राथमिक शाळा ह्या सगळ्या एकाच वेळेला चालू केल्या. आणि पहिल्याच वर्षी 1000 विद्यार्थी मी गोळा केले. शाळा चालू करताना आर्थिक परिस्थितीचाही फार मोठ्या प्रमाणावरती फटका बसलेला होता. आर्थिक परिस्थिती चांगली नसताना, मी प्राध्यापक असताना, पगारावरती काम करत असताना काय करायचं, अशा अनेक प्रश्न याच्यामध्ये निर्माण होत होते. पण मी चिकाटी सोडली नाही. सुरुवातीला भाड्याच्या जागेमध्ये आपण काही शाळा, कॉलेज चालू केलेले होते. आणि नंतर लगेचच्याच काळामध्ये आपण जागा दिल्या, आपल्या बांधकामाला बाहेरून पैसे उभा केले, इमारती बांधल्या, पहिला कॅम्पस केला. त्यानंतर ही जागा कमी पडू लागली, मग दुसरा कॅम्पस तयार केला. कॅम्पसही चांगले मोठे तयार झाले की ज्याच्यामध्ये वर्गांची संख्या 100पेक्षा जास्तही आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ लागली. हॉस्टेल निर्माण केले. त्यानंतर आता नवीन अजून 2 कॅम्पस होत आहेत. त्याच्याही पूर्ण प्लॅनिंग तयार झालेलं आहे. त्याचंही बांधकाम ह्या वर्षी आता सुरू होत आहे. त्यानंतर हॉस्पिटल ही चालू करत आहोत आपण, त्याचाही प्लॅन पास झालेला आहे. नवीन इंजिनिअरिंगसाठी एक कॅम्पस घेतला आणि तिथं विद्यापीठ काढायचं याचंही पूर्ण ठरलं. पण त्याच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम आले आणि ते होईल असं आता वाटतंय. सध्या संस्थेमध्ये विविध प्रकारच्या विद्याशाखा आहेत. मराठी मीडियम आहे, सेमी इंग्लिश मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहे, CBSE आहे. याच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, हायस्कूल अशा विविध शाखा आहेत. आर्ट सायन्स कॉमर्सचे ज्युनियर कॉलेज आहे, आर्ट सायन्स कॉमर्स सिनियर कॉलेज आहे, BBA आहे, BCA आहे, नर्सिंग कॉलेज आहे, MBA कॉलेज आहे, BEd आहे, DEd आहे, PGDM आहे. आणि यावर्षी शासनाची 2 लॉ कॉलेजला परवानगी मिळालेली आहे. AICTचे BBA, BCA
या कोर्सलाही परवानगी मिळालेली आहे. आणि आता ही जी वाढ आहे ही वटवृक्षासारखी या शिक्षण संस्थेची मोठ्या प्रमाणे होणार आहे. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि मी एकाच गावचे असल्यामुळे आमचा जन्मापासूनचाच परिचय आहे. डॉक्टर सुधाकरराव जाधवर यांच्यामध्ये मी जे गुण पाहिले तर ते प्रामुख्याने जिद्द, चिकाटी, हार्डवर्क, आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि नीटनेटकेपणा. त्यांच्या आत्मविश्वासाविषयी जर बोलायचं झालं तर जेव्हा आम्ही MPSCची तयारी करत होतो तर त्यावेळी आम्ही त्यांना देखील MPSCची तयारी करावी असं सुचवलं. पण त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला जे काही काम करायचं आहे ते शैक्षणिक क्षेत्रामध्येच काम करायचं असेल. हा त्यांचा प्रचंड आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासामुळेच आज आपण त्यांची ही शैक्षणिक क्षेत्रामधील नेत्रदीपक कामगिरी पाहत आहोत. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये मेडिकल कॉलेज बऱ्याच प्रमाणावरती उघडण्यात आली, परंतु एक डॉक्टरच्या पाठीमागे 8 ट्रेन नर्स असल्या पाहिजेत असा एक प्रघात आहे. परंतु ट्रेन नर्सेसची संख्या ही फार मोठ्या प्रमाणावरती कमी आहे. आणि म्हणून योगायोगानं मी महाराष्ट्र राज्याच्या नर्सिंग कौन्सिलवरती संस्थाचालकाच्या मतदारसंघातून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र मतदारसंघातून एक जागा असते त्याच्यामध्ये मी निवडून गेलो आणि तिथं प्रयत्न करून सगळ्यांनी मिळून आम्ही नर्सिंग कॉलेजेस वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि मला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000 कॉलेजेस माझ्या टेन्युअरच्या काळामध्ये हे आम्हाला देता आले. तर आपल्याकडं नर्सिंग कॉलेज पण आहे आणि त्यात बऱ्यापैकी आपण आदिवासी मुलींना आणून त्यांना शिक्षण देतो इथे. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सर्व्हिस पण लागलेली आहे. ज्यांना काही सवलती नसतात अशा ठिकाणाहून मुली आणून आपण शिकवून त्यांना पुढे पाठवतो. म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांचं पूर्ण कुटुंब सांभाळू शकतात आणि त्यांच्या आईवडिलांना सांभाळू शकतात. हे मला जास्त महत्त्वाचं असं वाटतं की महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं घर सांभाळू शकतात. आणि ह्याच्यासाठी सरांनी सहभाग घेतल्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी एक महिलेला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी जसं पुण्यामध्ये मोठं विश्व निर्माण केलं त्याचेच काही आपल्या जन्मगावी सुद्धा काही संस्था असायला पाहिजे म्हणून या ठिकाणी ते खेडागावामध्ये सुद्धा आम्ही नर्सिंगसारखं युनिट या ठिकाणी चालू केलेलं आहे. विविध क्षेत्रामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करताना अतिशय एक प्रेमळ माणूस म्हणून त्यांची खरी तर या ठिकाणी ओळख आहे. पूर्ण गावामध्ये प्रत्येक व्यक्तींना वेगवेगळ्या मार्गाने त्यांचं सहकार्य लाभत असतं आणि एक चांगला व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं पूर्ण या गावामध्ये आणि या परिसरामध्ये पाहिलं जातं. तसेच पुणे क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची एक चांगली ओळख आहे आणि तो आमचा अभिमान आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मी प्राध्यापकाची प्राचार्याची नोकरी करत असताना या शिक्षण संस्था सुरू होत होत्या. त्यामुळं कॉलेज सुटल्यानंतरचा सगळा वेळ मी त्याच्यासाठी देत होतो. मग शार्दूल 11वीला गेला त्याच वेळेला मी शेजारी एक खुर्ची ठेवली आणि त्याला ऑब्झर्वेशन करायला शिकवलं की तू फक्त इथं बस आणि काय चाललेलं असतं त्याची माहिती घे. कॉलेजहून आला की तो येऊन बसायचा आणि कॉलेज सुटून आल्यानंतर मी यायचो आणि मग त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. कर भला तो हो बुरा असा एक चॅप्टर आमच्या वडिलांच्या आत्मचरित्रामध्ये आहे. आणि कधी कधी असं मला वाटतं की नशिबानं सगळ्यात जास्त मोठा खेळ जर कोण्या व्यक्तीसोबत केला असेल तर तो एकमेव व्यक्ती म्हणजे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर. कारण मित्र, परिवार आणि बिझनेसमध्ये काम करत असलेले त्यांचे पार्टनर्स असतील किंवा इतर लोक असतील या सगळ्या लोकांकडनं कुठंतरी धोका खाऊन हे संपूर्ण आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं काढलेलं आहे. आणि खरं तर जसं शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचं काम आहे ज्या पद्धतीचं, शिक्षण क्षेत्रामध्ये महर्षी कर्व्यांचं ज्या पद्धतीचं काम आहे त्या दर्जाचं असं मी म्हणणार नाही, परंतु त्यांच्या पायाच्या धुळी इतकं काम हे आमच्या वडिलांनी शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी केलेलं आहे. 2-3 वर्ष तसंच बसवलं. तू फक्त बघ, माहिती घे, कारण त्याचं 12वी वगैरे होतं. आणि मग तो ILS लॉ कॉलेजलाही तो लागला आणि कॉलेज करत करत तो शिक्षण संस्थेमध्ये थोडं थोडं काम करत होता. मग 4थ्या वर्षी त्याला 10% काम दिलं.
मग 5व्या वर्षी 25% दिलं, 6व्या वर्षी 50% दिलं, 7व्या वर्षी 75% दिलं, 8व्या वर्षी 90% दिलं आणि 10व्या वर्षी 100% काम हे दिलं. म्हणजे 10 वर्ष ट्रेनिंग त्याला दिली आणि तो अत्यंत इमॅजिनेशन असणारा मुलगा आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं तो काम करतो. वयाच्या 16व्या-17व्या वर्षापासून ज्या वेळेसला मला या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या, उमजायला लागल्या, त्यावेळेसपासून मी त्यांच्या सोबत काम करण्याचा प्रयत्न हा माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून कधी कॉलेज असेल, कधी मित्र असतील, कधी मैत्रिणी असतील, कधी त्यांच्यासोबत आउटिंग करणं असेल, जेवायला जाणं असेल किंवा त्यांच्यासोबत बसणं, मग कॅन्टीनमध्ये बसणं, कॉलेजच्या कट्ट्याचा आनंद घेणं, ह्या कधीही कोणत्याही गोष्टी मी माझ्याकडनं त्या ठिकाणी केल्या नाहीत. कारण माझं एकच स्वप्न आहे, ते स्वप्न म्हणजे जोपर्यंत हे सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत शिक्षण महर्षी, शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर नाव हे प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजलं गेलं पाहिजे आणि हे चिरकाळ अमर हे नाव त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. जाधवर सरांचा पेंड हा स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देण्याचा आहे आणि याची सुरुवात ते 12-13 वर्षाचे असताना क्रांतीवीर संघटनेतूनच झाली. पुढे मग त्यांच्या गावी देऊळ उभारण्यात देखील त्यांचं भरीव योगदान होतं. आणि आता पण जाधवर सर आणि त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट शार्दूल हे त्यांच्या शैक्षणिक संस्थांमार्फत आणि डॉक्टर सुधाकर जाधवर सोशल ट्रस्टतर्फे सामाजिक महत्त्व असलेले अनेक कार्यक्रम आयोजित करतात. त्यांनी जे काही सोशल ऍक्टिव्हिटी चालू केल्या ज्याच्यामध्ये कीर्तन महोत्सव असेल, आज एकमेव अशी शिक्षण संस्था आहे की ज्या शिक्षण संस्थेमध्ये इंडियन कल्चर आणि अमेरिकन टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टीवरती आम्ही अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देतोय. कारण आमच्या शिक्षण संस्थेचं जर तुम्ही वाक्य पाहिलं, सरांचं जर ब्रीद वाक्य पाहिलं तर ते ब्रीद वाक्य असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. या वाक्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचे आम्ही विद्यार्थी घडवतोय, आज जर तुम्ही पाहिलं थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर 6 जून आमच्या मोठ्या सरांचा वाढदिवस असतो. कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय. 6 जूनला प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर सरांचा वाढदिवस होता आणि त्यांनी 64व्या वर्षात पदार्पण केलं. तेव्हा जाधवर सरांना समस्त झेप परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. आदर्श माता सारखा कार्यक्रम आहे. दर 31 ऑगस्टला आमच्या मातोश्रींच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यागमूर्ती सुरेखाताई जाधवर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण हा कार्यक्रम त्याच्यामध्ये घेत असतो. 5 सप्टेंबरला त्याच्यासोबत आदर्श शिक्षक सारखा पुरस्कार असेल तो आपण त्याच्यामध्ये देतोय. जाधवर करंडक सारखा कार्यक्रम आपण चालू केलेला आहे की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज भारुड असेल, भजन असेल, पोवाडा असेल, निबंध असेल, वक्तृत्व असेल, वादविवाद असेल, अशा स्पर्धा आपण घेतोय. आणि सांगताना आनंद वाटतो की 25-25 हजार विद्यार्थी या कार्यक्रमांमध्ये सामील राहतात. त्याच्यानंतर ज्या लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना सायन्सच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचंय, जाधवर सायन्स फेअर सारखा कार्यक्रम आपण त्याच्यामध्ये घेतोय की ज्यामध्ये कितीही गरीब विद्यार्थी असाल परंतु त्याच्या विचारामध्ये जर एखादं काही गोष्ट आली की हा प्रोजेक्ट आहे आणि हा जर प्रोजेक्ट त्यांनी केला आणि तो प्रोजेक्ट केल्यानंतर त्याचं जर पेटंट होत असेल तर अशा लोकांना संस्थेच्या वतीनं बिनव्याजी कोणतंही तारण न घेता 10 लाख रुपयाची स्कॉलरशिपची मदत ही आपण त्या ठिकाणी करतोय. मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की पुणे पोलिसांना सोबत घेऊन प्रत्येक दारूच्या दुकानाच्या बाहेर 31 डिसेंबरला आपला हा कार्यक्रम त्या ठिकाणी दारू सोडा दूध प्या अभियान त्या ठिकाणी होतं. सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत मागच्या 7 वर्षापासून या थीम वरती युवा संसदेसारखा आपण कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतोय. आजपर्यंत 4 पेक्षा जास्त मुख्यमंत्री, 150 पेक्षा जास्त आमदार आणि खासदार, 50 पेक्षा जास्त मंत्री, केंद्राचे, राज्याचे 40 पेक्षा जास्त IAS IPS अधिकारी आणि पत्रकार, विविध क्षेत्रामध्ये काम करणारे, मग इंडस्ट्रियलिस्ट असतील 10 ते 15, ही सगळी लोक त्याच्यामध्ये आलेली आहेत. जाधवर सर हे स्वतः उत्तम प्रवक्ते आहेत. ते विविध ठिकाणी विविध विषयांवर खूप छान व्याख्याने देतात. आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्यावर सरांची अभ्यासात्मक कॅसेट एवढी गाजली की त्यामुळे लोकांना लहुजी वस्ताद उजेडात आले. 14 वर्षे जाधवर सरांनी टॅल्को कंपनी ते HR विभागात मोटिवेशन विषयावर अतिशय उत्तम व्याख्याने दिली, तीही मानधन न घेता. या लॉकडाऊन पिरियडमध्ये तर मी अनेक व्याख्यानं हे ऑनलाईन दिली. साधारणपणे 40 व्याख्यानं ही त्यावेळेला दिली आणि जवळपास 2 लाख फॉलोअर्स हे ते वेगवेगळ्या माध्यमातून पाहत होते. ही जी व्याख्यानं आहेत ही टेल्कोमध्ये
सगळ्यात अगोदर मी 14 वर्ष मोफत, तसं मी कधीही व्याख्यानाचं मानधन घेत नाही, व्याख्यानाबद्दल मी मानधन कधीच स्वीकारलेलं नाही. मोफत मी स्वतः जातो, तिथं व्याख्यान देतो, जनजागृती करतो, युवकांना प्रोत्साहित करतो. वयस्कर लोक जरी असतील तरी या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये सुद्धा माझी शेकडो व्याख्यानं ही झालेली आहेत. आजही महिन्यामध्ये 5-6 व्याख्यानं ही वेगवेगळ्या ठिकाणी मी देतच असतो आणि कुठलंही मानधन न घेता ही व्याख्यानं शाळा, कॉलेजेस, सार्वजनिक संस्था, वेगवेगळी ठिकाणं, ग्रामीण भाग अशा अनेक ठिकाणी ही व्याख्यानं दिली जातात. तसेच प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम करत असताना जाधवर सरांनी या क्षेत्रातील विविध संघटना आणि विद्यापीठातील काही महत्त्वाच्या पदांवर निवडून येऊन ती पदं भूषवलेली आहेत. मग ह्या शिक्षण संस्था वेगवेगळ्या निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये मी काम करू लागलो. त्याचबरोबर ती विद्यापीठामध्ये ज्या वेगवेगळ्या प्राचार्याची संघटना असते, प्राध्यापकाची संघटना असते, याच्यामध्येही मी सहभागी झालो आणि त्याच्यामध्ये सुद्धा उत्तम काम करू लागलो. आज मी प्राचार्य संघटना जी आहे त्या संघटनेचा पुणे विद्यापीठाचा म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मी सरचिटणीस आहे. महाराष्ट्र राज्य प्राचार्य शिक्षण संघटना जी आहे त्याचा मी जनरल सेक्रेटरी आहे आणि ऑल इंडिया प्रिन्सिपल फेडरेशनचा मी अध्यक्ष आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्था अनेक ठिकाणी ज्या आहेत त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला. मी प्राध्यापक संघटनेमध्ये काम केलं. त्याचबरोबर एक विनाअनुदानित शिक्षण संस्था चालकाची एक असोसिएशन आहे महाराष्ट्र राज्याची, त्याचाही मी अध्यक्ष आहे. अशा अनेक संघटनामध्ये मी वेगवेगळ्या पदावरती पदाधिकारी म्हणून काम केलं. मी विद्यापीठामध्ये काम करत असल्यामुळे आणि तिथलं सगळं राजकारण वगैरे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आपलं स्वतःचंच विद्यापीठ असलं पाहिजे आणि आपण ते विद्यापीठ स्थापन केलं पाहिजे. आणि म्हणून विद्यापीठ स्थापनेचाही माझा प्रयत्न आहे आणि येत्या 4-5 वर्षामध्ये तो प्रत्यक्षात उतरेल अशी अपेक्षा आहे. निश्चितच सुधाकर जाधवर एक कर्मयोगी व्यक्तिमत्व आहे. अगदी लहानपणापासूनच त्यांना योगा करणे, पूजा अर्चा करणे, व्यायाम करणे म्हणजे चारित्र्य संवर्धन आहे, शरीर संवर्धन आहे आणि त्याचप्रमाणे स्वतःचं बुद्धीचा विकास, स्वतःचं शैक्षणिक विकास करणं हा त्यांचा सुरुवातीपासूनच त्यांचे हे गुणविशेष होते. बल, बुद्धी आणि विद्या यावर विश्वास असणारा आणि शिक्षणातून विकासाकडे जाणारी ही एक चतुसूत्री मनामध्ये त्यांनी धरून त्याच्यावर वाटचाल करून ते आज या ठिकाणी एक शिक्षण तज्ज्ञ आणि उद्योजक आणि संस्थापक म्हणून कार्यरत आहेत. माझी प्रगती होत असताना जरूर मी कष्ट केलेलं आहे, रात्रंदिवस काम केलेलं आहे, 16-18 तास काम केलेलं आहे गेली 50 वर्ष. परंतु ही प्रगती होत असताना ज्या ज्या लोकांनी मला मदत केली, अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन दिलं, ते सर्व माझे मित्र, बंधू, कुटुंबीय, मुलगा या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. मी सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे जाधवर सर हे खरोखरच बहुआयामी आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. जाधवर खानदानाला गतप्रतिष्ठा आणि गतवैभव प्राप्त करून देणारा प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर यांचा हा जीवन प्रवास आणि त्यांची ही यशोगाथा खरोखरच सर्वांना प्रेरणादायी आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी एका नवीन व्यक्तिमत्वासह. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.